आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नशीब माझा मोबाईल नाही जळाला. मोबाईल जर गेला असता तर सगळंच गेलं असतं. सावित्री मावशींचा नंबर आहे यात, मग काहीच हाती लागलं नसतं. स्वानंदी, कुठे निघालात तुम्ही? डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे ना आज, त्यांनाच भेटायला चालले होते. आज अपॉइंटमेंट आहे नाही का तुमची? माझ्या लक्षात नाही. मग उठवायचं ना मला तुम्ही स्वानंदी. तुम्ही झोपला होतात ना आणि गाढ झोप लागली होती तुम्हाला. तसंही रात्री उशिरा झोपले होते तुम्ही, म्हणून म्हंटल मी येते जाऊन. नाही नाही, असं एकटं नका जाऊ, मी आलोच. सर अहो कशाला, तुम्ही करा ना आराम. आणि तसंही तुम्हाला पार्टी ऑफिसला जायचंय ना. पार्टी ऑफिसचं मी माझं बघेन, मी येतोय तुमच्यासोबत. तुम्ही एकटं नका जाऊ. खरंच नका येऊ, म्हणजे मी करेन ना मॅनेज सगळं. आणि तसंही तुम्ही आत्ताच उठलात, फ्रेश व्हायचं असेल, चहा पाणी नाश्ता सगळंच बाकी आहे. तुम्ही आवरा, मी येते जाऊ. मला अजिबात चालणार नाही. तुमच्या आणि बाळाच्या बाबतीत मला अजिबात रिस्क नकोय. मला 5 मिनिटं द्या, मी लगेच आवरून येतो. आलोच. मणी सर जर सोबत आले तर सावित्री मावशींना कसं भेटू मी? त्यांना कसं विचारू सगळं? जमदाडे आडनावांशी त्याचा काय संबंध आहे? मणी सर सोबत असताना कसं कळेल मला? हॅलो मॅम, कशा? मी मस्त, तुम्ही? मी पण मस्त. मॅम तुमची फाईल द्या ना. हो. सावित्री मावशी कुठे गेले असतील? कुठेच दिसत नाहीये. स्वानंदी, हो काय, कुठे हरवलात? नाही, कुठे काय, ती पेंटिंग बघत होते. छान आहे. मॅम तुम्ही त्या ड्रेसिंग रूमच्या इथे द्या, डॉक्टर तिथेच येतील. बरं, थँक्यू. वेलकम. इकडे. सावित्री मावशी आज आल्या नसतील का? कारण कुठेच दिसत नाहीये. स्वानंदी. हॅलो स्वानंदी, ऑल गुड ना? हो डॉक्टर. सर तुम्ही इथेच थांबा. या. नका काळजी करू, मी आहे बाहेर. तुम्ही काळजी करू नका मनी सर. ऑपरेशन थोडीच आहे, स्टिचेस काढायचे आहेत ना. तुम्ही बसा इथे, मी आले जाऊन. ऑपरेशन होऊन चांगलं हेल झालंय. काळजी करायचं काही कारण नाहीये. स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या. काही औषध आहे ती मी तुमच्या मिस्टरांकडे लिहून देतो. सिस्टर बोला. त्या सावित्री मावशी नाही दिसल्या. अहो त्याचं काय झालं, त्या दिवशी डिस्चार्ज झाला ना, तेव्हा त्यांना थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं. आताही मी बघत होते तर कुठेच नाही दिसल्यात त्या. बरोबर. इथे आलेली प्रत्येक बाई ना आधी सावित्री मावशींबद्दलच विचारते. तुम्हालाही थँक्यू म्हणायचंय का त्यांना? बरोबर. आमच्या सावित्री मावशी ना हॉस्पिटलमध्ये एकदम पॉप्युलर आहेत. अहो काय झालं ना, तुम्हाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या परत आल्याच नाहीये. नाही, एक दिवस आल्या होत्या, नंतर एखादी केस हँडल केली असेल बघा त्यांनी, परत रजेवरच गेल्या. ऍक्च्युली रजेवर पण नाही गेल्या, त्यांनी काही कळवलंच नाहीये. काय माहिती काय झालं असं. बरं, पण कुणी कॉन्टॅक्ट नाही केला का त्यांना? केला, त्यांना कॉल पण केले, त्यांनी रिसीव्ह केले नाहीयेत. काय माहिती आजारी पडल्या नसतील म्हणजे मिळवलं आता. बरं, तुमची हरकत नसेल तर पत्ता मिळेल का त्यांचा? त्यात काय हरकत आहे मला. त्या की नाही, तो
चारकोपला गोविंद रहिवाशी संघ चाळ असं काहीतरी आहे बघा, तिथे राहतात. चारकोपला कुठे म्हणालात? चारकोपला गोविंद रहिवाशी संघ चाळ. बरं, थँक्यू. वेलकम. माझ्या केस नंतर त्यांनी इथे येणं बंद केलं, म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी माहिती असणार. मी त्यांना इथे शोधत येणार हे त्यांना माहिती असणार, म्हणून मला अवॉइड करायला त्या कामावर येत नसाव्यात आणि फोनही स्विच ऑफ करून ठेवलाय. स्वानंदी, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. थोडा त्रास होतोय, पण डॉक्टर म्हणाले होईल काही दिवसात बरं. नाही, मला काही गोळ्या औषधं पण दिली आहेत, मी येताना घेऊन येईल. मी बरं चला, बराच उशीर झालाय, मला तुम्हाला घरी ड्रॉप करायचंय, पार्टी ऑफिसला जायचंय. चला. नाही नको, तुम्ही जा पार्टी ऑफिसला, मी जाईन घरी एकटी. अजिबात नाही स्वानंदी, माझ्यासाठी तुम्ही आणि बाळ महत्वाचं आहे. आधी मी तुम्हाला घरी सोडेन, मग जाईल. चला. मणीसराव, ऐका माझं, मी काय छोटं बाळ आहे का आता? मी जाईन ना घरी. हो, काम महत्वाचं आहे ना. तुम्ही जा पार्टी ऑफिसला. स्वानंदी, तुम्ही माझं ऐका, ते सामान घ्या, मी तुम्हाला सोडतोय. चला. मणीसर, तुम्हीच नेहमी म्हणता की जास्त स्ट्रेस घेत जाऊ नका, आणि तुम्ही स्ट्रेस घेताय आता. मी जाईन घरी, तुम्ही जा पार्टी ऑफिसला. ठीक आहे, मी तुम्हाला रिक्षात बसून देतो. चला. सावकाश सावकाश. थांबा, मी रिक्षा बोलवतो. रिक्षा. बसा. पोचल्यावर फोन कर. हो. सरोजिनी रोड. थांबा. दादा, चारकोपला चला. स्वानंदी, स्वानंदी, चहा नाश्ता घेऊन ये आणि ब्रेकफास्टला कॉर्नफ्लेक्स घेऊन ये ग. काय कॉर्नफ्लेक्स? मम्मा, लहान आहात का हो तुम्ही? अगं, माझी शाळेतली मैत्रीण भेटली होती. ती US ला गेलेली ना, तेव्हा तिच्या मुलाकडे ब्रेकफास्टला रोज कॉर्नफ्लेक्स खात होती. हेल्थ चांगली राहते म्हणे, म्हणून. हे बघ, फोटो बघ ना आमचे. काय मज्जा आली म्हणून सांगू तुला. खरंच माहेर ते माहेर ग. रात्रभर जागरण आणि गप्पांचे फड असे जमले ना. आ हा हा. हे बघ, हा दादा आणि ही बहिणी. अगं, सुजीच्या लग्नाच्या वेळी नेमके लंडनला होते मुलाकडे, म्हणून येऊ शकले नाहीत. पण भेटल्यावर ना नुसता दंगा असतो आमचा. तुम्ही तिथे रात्र जागवत होतात आणि स्वानंदी इथे तुमचं घर जाळत होती. तुम्हाला काहीच आयडिया नाहीये ना मम्मा यातली? घर जाळत होती म्हणजे स्वानंदीच्या हलगर्जीपणामुळे आउट हाऊसला आग लागली मम्मा काल. काय काय सांगते तू संचिता? हे मम्मा, जे घडलं ना तेच सांगतेय मी. आउट हाऊस पूर्ण जळून खाक झालं. आगीचे बंब येऊन त्यांनी आग विझवलीये. अगं, तू मला फोन का नाही केलास? पण कसा करणार कॉल? डॅड म्हणाले जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता उगाच तुम्हाला कॉल करून तुमची मज्जा स्पॉइल नको करूया. त्यांनी सगळ्यांना सांगितलं अजिबात तुम्हाला कॉल करायचा नाही. मग काय, आम्ही नाही केला कॉल कुणी. पण मम्मा, खरं सांगू का हो, इतकी भीती वाटते ना मला. काल आउट हाऊस जळालं. मम्मा, उद्या स्वानंदी हे घर जाळेल. प्लीज काहीतरी करा बिफोर इट्स टू लेट. प्लीज. त्या स्वानंदीची इतकी हिंमत? एक दिवस मी माहेरी गेले तर हे प्रताप करून ठेवले. तिला म्हणाव, इतकी हौस आहे ना आग लावायची, तर स्वतःच्या गावाला जा आणि स्वतःचं घर पेटव, नाहीतर त्या हॉस्टेलला जा आणि ते पेटव. माझ्या घराला आग लावते म्हणजे काय? स्वानंदी, 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 इकडे ये माझ्या समोर. मम्मा, कशाला घसा फाडताय? मला सांगा, स्वानंदीचा पाय घरात तरतो का? ती नाहीये घरात. म्हणजे कुठे गेली ती? कुठे गेली म्हणजे? रोज काही ना काहीतरी कारण सांगून गावभर उणगत असते. कामाचा कंटाळा बाईंना. आज काय तर म्हणे डॉक्टरांना भेटायला जायचं होतं, असं म्हणून दोघे जोडीने गेलेत. हा मम्मा, अगदी सकाळी सकाळी गेलेत. अजून पत्ता नाहीये. वाजलेत बघा किती. असा कुठला डॉक्टर आहे जो तासन तास चेकिंग करत असतो? मम्मा, खरं सांगू, दोघे ना फिल्म्स बघायला गेले असणार.
इकडे लोकांच्या घराला आगी लावायच्या आणि स्वतः मात्र मज्जा करायची. अगं मग हे मला सांगण्यापेक्षा फोन करून चांगली झापायची ना तिला. मम्मा अजिबात नको. मी काहीतरी करायला जाते आणि मला सगळे वाईट म्हणतात. तुम्हाला माहितीये ना डॅड किती बडबडतात मला. मला भीती वाटते हो मम्मा आता. मी आहे ना, मी असताना तुला घाबरायची काही गरज नाहीये. मीच फोन करते तिला, थांब. माझा फोन उचलत नाही, इतकी हिंमत वाढली तिची. थांब, तिला घरी येऊ दे, मग चांगला दाखवते हिसका. बस 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 दादा, इथंच इथंच. हे घ्या. मावशी, सावित्रीबाई कुठे राहतात? काय? सावित्री जमदाडे, त्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. हे काय इथे राहत आहेत? हे? हा, इथे राहत आहेत. थँक्यू. यांच्या घराला तर कुलूप आहे. नर्स म्हणाली होती या घरीच असणार. कुठे गेल्या काय माहिती. पण काही करून आज यांना भेटायलाच पाहिजे. अशी संधी मला परत परत मिळणार नाही. मावशी, अहो कुलूप आहे त्यांच्या घराला. कुठे गेल्यात त्या? माहित नाही. बर. काही करून आज यांना भेटायलाच पाहिजे. फोन लावून बघते. मावशींचा फोन स्विच ऑफ आहे. कुठे गेले असतील या? संचिता मॅम. हाय. हाय मॅम. शिकू तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. बरं या, बसा बसा. मम्मा, या माझ्या हॉस्टेल मधल्या मैत्रिणी आहेत. ही शिखा आणि ही आसावरी. हाय. नमस्कार काकू. मॅम, तुमचं घर खूप भारी आहे. मॅडम, इतक्या मोठ्या घरात तुम्ही 4च लोक राहता? हो, आम्ही 4घेच राहतो. आणि आमच्याकडे 7-8 नोकर आहेत बरं का. वा, मजा आहे तुमची मॅम. आणि आता तर काय बुवा, तुम्ही सरपोतदारांची सून आहात. मग आमच्यासारख्या गरीब लोकांना कशाला विचारणार आहात तुम्ही? गप गप, कशाला विचाराल म्हणे. बरं, कॉफी घेणार? हो चालेल. सांगते. सदा 2 फिल्टर कॉफी आणि कुकीज पण आण. बर, काय काम काढलं सांगा. काम म्हणजे संचिता मॅम, आता प्यासा कुएं के पास ही आएगा ना. काय आसावरी? हो ना मॅडम. अहो तुम्ही हॉस्टेलमध्ये असताना एनजीओचे डोनेशन द्यायचं आठवतंय ना? म्हणजे काय, अशी कशी विसरेन मी. आणि त्या पैशातून आम्ही त्या मुलांना बुक्स, कपडे वगैरे घ्यायचो. आणि तुम्हाला माहितीये ना, सोशल कॉज साठी कॉन्ट्रीब्युट करायला मला नक्कीच आवडतं. आणि आता तर तुम्ही सरपोतदारांच्या सून झाल्यात. ते आहेच. म्हणजे आता तुम्ही बिझी झाला असाल ना, म्हणजे एवढं मोठं एम्पायर सांभाळायचं तर. हो, पण आमच्याकडे स्टाफ आहे सांभाळायला सगळं. बाई, घरात 7-8 नोकर आहेत म्हणजे ऑफिस मध्ये किती लोक असतील ना? 12, 20, 24. हो आसावरी, तेच ना. म्हणजे संचिता मॅमकडे एवढे लोक कामाला आहेत, मग त्यांना सांभाळायला लागतं. त्यांना त्या खूप बिझी असतील ना, म्हणून विसरले असतील कदाचित. एक मिनिट, मी काय विसरले हे सांगणार आहेत का तुम्ही मला? हो मॅडम, तुम्ही दर 3 महिन्याला एनजीओच्या डोनेशन साठी चेक द्यायचा ना, आणि या महिन्यात तुम्ही दिलाच नाहीत. बिझी असतील मॅडम.
ओ आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी खरंच विसरले होते. काय ना, आमची फॅक्टरी ते सगळं काम असतं आणि मी खूपच बिझी आहे. म्हणजे खरं सांगू का, पर्सनल लाईफ साठी मला वेळच मिळत नाहीये. मला सांगा ना, किती रुपये द्यायचे? काय मॅडम, गरीब अशी थट्टा करताय तुम्ही. तुम्ही सरपोतदारांच्या घराची सून आहात. तुमच्या स्टेटसला शोभेल असा चेक द्या म्हणजे झालं. सांगणार आहेत का तुम्ही? आता 5 लाख. $5 लाख बास, इतकेच? बघितलं. लगेच देते. वेट. संचिता मॅम, काय झालं? एनी प्रॉब्लेम? अच्छा अच्छा, काहीच नाही काहीच नाही. बस आम्ही कॉफी सांगते. हा, झाली आहे का बघते, 1 मिनिट. सदा सदा, रे कॉफी आणतोस ना, किती वेळ? असं बरी शिका, आले. हा, 1 सेकंड. हो. संचिता मॅडमचा फोन. नक्कीच यांना काहीतरी काम असणार माझ्याकडे. चिडल्या असतील माझ्यावर म्हणून करतायत फोन. जाऊ दे. काय फालतूपणा आहे हा. स्वानंदी कॉल का नाही रिसीव्ह करत आहे माझा? संचिता मॅम, काय झालं? तुम्ही चेक देत होता ना? हा, अगं गंमतच झाली. हे जे चेकबुक आहे ना, ते माझं जुनं चेकबुक आहे आणि माझं नवीन चेकबुक स्वानंदीकडे. ती नेमकी बाहेर गेलीये. तिलाच कॉल करते मी, कॉल रिसीव्ह नाही करत आहे. अगं ती कामात असेल मे बी. अय्या हो, आम्ही पण विसरलो. स्वानंदी पण आता सरपोतदारांची सून आहे ना. अच्छा, म्हणजे चेकबुक स्वानंदीकडे आहे, म्हणजे स्वानंदी पैशांचा व्यवहार बघते का? मग आपण तिच्याशीच डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूया का? म्हणजे एकदा का कनेक्ट झालं की आपण नेक्स्ट टाइम डायरेक्ट तिच्याशीच बोलू. हो, आता ती येईपर्यंत वाट बघतो आम्ही, म्हणजे आमचाही वेळ फुकट जाणार नाही. थेट मालकीण बाईशी संपर्क करूया. तुम्ही बसा, मी करते कॉल, ट्राय करते मी. हा, मावशीची वाट बघायला पाहिजे. ही पोरगी इथे कशी आली? का माझ्या मागे लागली ही? सारखी फोन करते, मी फोन बंद केला, तर आता ही घरी आली माझ्या. हिला त्या सरपोतदार साहेबांनी तर पाठवलं नसेल ना माझ्या मागावर? त्यांनी मला ओळखलं नाही ना की त्यांनी जिला पैसे दिले होते मूल बदलण्यासाठी ती मीच आहे? काय करू मी आता? सरपोतदार खूप डेंजर माणूस आहे. मणी सरांचा फोन. यांना काय सांगू? हॅलो. हॅलो स्वानंदी, पोहोचलात घरी? का हो, काय झालं मणी सर? नाही काही नाही, पोहोचल्यानंतर फोन करा असं बोललो होतो ना. बरं स्वानंदी, ते जाऊ द्या. कपाटामध्ये एक पिवळ्या रंगाची फाईल आहे. जे काही बिल वगैरे वाचलेत ते त्या फाईलमध्ये काढून ठेवलेत मी. त्यामध्ये ना एक मंडपवाल्याचं बिल आहे. त्यावरची रक्कम आणि टॅक्स किती आहे तेवढं सांगा ना. हो हो. डायमंड डेकोरेटर नावाने बिल असेल बघा. हॅलो स्वानंदी, ऐकू येते तुम्हाला? हॅलो मणी सर, मी अजून घरी नाही पोहोचली आहे. तुम्ही घरी नाही पोहोचलाय?
काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय प्रॉब्लेम नाही ना स्वानंदी? नाही काही प्रॉब्लेम नाही झालाय. मी बरी आहे. मणी सर जिल्हा प्रमुख भेटायला आले. ठीक आहे, मी बोलतो नंतर. काही लोक भेटायला आले आणि पोचल्यावर फोन करा. ओके? हा करते. आता तर खोटं बोलून वाचले मी. पण मी वेळेत घरी पोहोचले नाही आणि मनी सरांनी परत कॉल केला तर चिडतील माझ्यावर. नाही नको, उगाच आणखी प्रॉब्लेम नको. मला वेळेत घरी पोहोचायला पाहिजे. एकतर या मावशी आलेल्या नाहीत अजून. जाऊ दे, जाते घरी. सावित्री मावशी,